नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आजच्या फास्ट फूडच्या काळात हेल्दी फूडची खूप गरज आहे. आजची रेसिपी हेल्दी तर आहेच, पण स्वादिष्ट पण आहे. आज मी बनवला आहे ज्वारीचा ढोकळा. कमी तेलात बनलेला हा ढोकळा डायबिटीस असलेल्या लोकांसाठी तसेच वेट लॉस करणाऱ्यांसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपी सुरू करूया. बघा किती सुंदर दिसत आहे आपला ढोकळा. याबरोबर आपण ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चिंच खजुराची चटणी पण बनवूया. यासाठी माझ्या किचनमध्ये जाऊया. यासाठी लागणारे साहित्य: 1 कप ज्वारी, पाव कप उडीद डाळ, पाऊण कप चणा डाळ आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे. सगळे जिन्नस एका भांड्यात घ्यायचे. ज्वारी, उडीद डाळ, चणा डाळ आणि मेथीचे दाणे हे सगळे जिन्नस छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि पाणी घालून 7 ते 8 तास भिजायला ठेवायचे. डाळ तांदूळ छान भिजले आहे. आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक करायचे. छान बारीक पेस्ट करून घ्यायची याची. बघा अशी एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊ बॅटर आपण. म्हणजे रात्रभर हे फर्मेंट करायला ठेवायचे. बघा किती छान फुलले आहे. एकदम छान फर्मेंट झाले आहे. ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे आपल्याला त्या भांड्याला तेल लावून घेऊ. इडली कुकरमध्ये आज मी ढोकळा बनवणार आहे. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचे. दोन मिनिटे हे बॅटर फेटून घ्यायचे. चिमूटभर हळद घालायची. हळद थोडीच घाला, कारण हळद घातली आणि थोडा सोडा जर घातला आपण तर याला लालसर रंग येतो ढोकळ्याला. त्यासाठी हळद थोडी घाला. हळद घातल्यानंतर परत फेटून घ्या. चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घालून पण फेटून घ्या. सगळे जिन्नस घालून फेटेपर्यंत 5 मिनिटं होऊनच जाते आपले. 1/4 स्पून लिंबू सत्व घालायचे. याऐवजी तुम्ही दहीसुद्धा घालू शकता, पण दही घालताना आपण ज्वारी वाटतो तेव्हा घाला, म्हणजे पातळ होणार नाही. पाणी उकळल्यानंतर यामध्ये 2 चिमूट सोडा घालायचा. नाही घातला तरी चालते, कारण आपले बॅटर खूप फुललेले आहे, त्यामुळे तो ढोकळा फुलतोच. आता हे भांडं इडली पात्रात कुकरमध्ये ठेवून घ्यायचं. झाकण झाकून 20 मिनिटे शिजवून घ्यायचं. तोपर्यंत यावर एक वजन पण ठेवून देऊ आपण, म्हणजे आपली वाफ बाहेर जाणार नाही. तोपर्यंत छान चटकदार अशी चिंच खजुराची चटणी बनवून घेऊ. चटणी बनवण्याकरता चिंच आणि खजूर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून याची पेस्ट करून घ्यायची. छान स्मूथ पेस्ट करायची. एका स्टीलच्या भांड्यात ही पेस्ट काढून घ्यायची. चटणी किती पातळ आणि घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घाला.
1 चमचा कॉर्नफ्लोअर, त्यामध्ये पाणी टाकून याची स्लरी करून घ्यायची. 1 चमचा काश्मीरी तिखट, जे तिखट नसतं जास्त. 1 चमचा धने जिरे पूड, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळं मीठ. छान चटणी उकळून घ्यायची. अर्धा कप गूळ घालायचा. तुम्हाला चटणी जास्त गोड पाहिजे असेल तर थोडा वाढवू शकता, पण एवढ्या गुळामध्ये छान आंबट गोड चटणी तयार होते. आता यामध्ये स्लरी घालून घेऊ आपण कॉर्नफ्लोअरची. कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमुळे चटणीला चमक येते, तसेच ती थोडी घट्ट पण होते. यामध्ये खरबुजाच्या बिया घालून घेऊ. तुम्ही ही चटणी समोसा, कचोरी, ढोकळा, दहीवड्याबरोबर खाऊ शकता. याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवा, कारण थंड झाल्यावर ही घट्ट येते. 20 मिनिटे झाले आहे. आता आपण आपला कुकर उघडून बघू आपला ढोकळा शिजला की नाही. बघा किती फुलला आहे आपला ढोकळा. गॅस बंद करून चेक करून घेऊ. हे बघा, फुलला तेव्हा समजते आणि 20 मिनिटात हा होतोच. थंड करून घ्यायचं. थंड केल्यानंतरच बाहेर काढायचा. ढोकळा थंड होईपर्यंत या ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी करून घेऊ. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल, तुम्ही कमी पण घेऊ शकता, मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, हिरव्या मिरच्या आवडीनुसार किती पाहिजे तेवढ्या, आणि तीळ छान परतून घ्यायचं. आता यामध्ये 1 फुलपात्र पाणी घालायचे. आपण या रेसिपीमध्ये कुठेही साखर वापरली नाही. आता आपण इथे 1 चमचा साखर घालू. तुम्हाला नाही खायची असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि चवीनुसार मीठ. बघा आपला ढोकळा थंड झाला आहे. आता याच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊ. ताटामध्ये काढून घ्यायचा. बघा किती स्पॉन्जी झाला आहे ढोकळा. याचे आपल्या बघा एकदमच स्पॉन्जी झाला आहे. आता याचे आपल्या आवडीनुसार काप करून घेऊ. छोटे मोठे तुम्हाला जसे आवडत असेल तसे काप करून घ्या. यावर फोडणी घालायची. डाळ तांदूळाच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा सुंदर दिसतो. चवीला तर अप्रतिमच आहे. तुम्ही एक वेळा करून बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल. या ढोकळ्यावर खजुराची चटणी आणि फोडणी घालून घेऊ. पूर्ण फोडणी घालून घ्यायची आणि चटणी पण घालून घ्यायची. बघा किती स्मूथ आणि स्पॉन्जी झाला आहे. वाटते का हा ज्वारीचा असेल म्हणून? बिलकुल वाटत नाही. खजुराची चटणी घालून घेऊ यावर. कसा वाटला हा भरपूर फायबरने युक्त हेल्दी ढोकळा? आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अजून अशा सोप्या स्वादिष्ट रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या किचनला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. वेट लॉससाठी हा खूप चांगला पर्याय आहे. थोडी कोथिंबीर घालून घेऊ. भाकरीचा जर कंटाळा येत असेल खायला तर तुम्ही असे काही